सर्कल अँड देअर आर्क्स, देअर रिलेशन यांच्या संबंधाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि इंटरसेप्टेड आर्क याचाही अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण थोडंसं कोणांविषयी माहिती घेऊया. थोडा अभ्यास आहे की समजा हा कोण आहे, इथे एक बिंदू आपण घेतोय, एक्स बिंदू घेतला, ए एक्स बी जोडू, त्यानंतर इथं एक वाय बिंदू घेतला, तर ए वाय बी जोडला, तर ए डी बी, ए एक्स बी, ए वाय बी यांचा कोणांमधील संबंध मापांचा काय येईल. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एक्स बी, ए डी बी अँड ए वाय बी. अँड thereafter suppose any point q on the arc of the circle, a qb is any one angle. Suppose a lb is any angle. What is the measure of angle a lb, a qb यांच्या कोणांमधील संबंध काय असेल. then that after suppose draw any diameter of the circle and then find the measure of angle ADB. HI is any diameter. Measure of angle HDI, measure of angle HXI, measure of angle HYI. Similarly, what is the measure of angle HAI, HLI, HQI, HBI. In the diameter, circle is divided into same two arcs. Then the angle is a 90 degree, and that angles AXB, ADB, AYB, AIB both are in a same arc. Similarly, ALB, AQB is in a same arc. Then angle of in that points are same and angle of that points are also same. याच्यातील संबंध आपण बघण्यासाठी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपल्याला माहिती पाहिजे आहे, तो आपण समजून घेणार आहे याच्यावरच आधारलेला. यासाठी आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क हे माहिती असणं गरजेचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय? आंतरलिखित कोन. कोणत्या कोणाला आंतरलिखित कोन म्हणायचं त्या बघायचं आहे, आणि कोणत्या कंसाला इंटरसेप्टेड आर्क म्हणजे आंतरखंडित कंस कोणाला म्हणायचं हे आपल्याला बघायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये PDQ हा कोन आहे, म्हणजेच ADB हा एक कोन आहे. इथं आपण घेतलेले पॉइंट्स ठेवू शकतोय, काढू शकतोय. द व्हर्टेक्स D, शिरोबिंदू D ऑफ अँगल PDQ, कोन PDQ चा D हा शिरोबिंदू आपण घेतोय, तेव्हा लाइज ऑन द सर्कल, तो कुठं आहे? वर्तुळावर आहे. द आर्म ऑफ अँगल PDQ, PDQ च्या भुजा, PD ही एक भुजा आहे आणि QD ही दुसरी भुजा आहे. त्यानंतर इंटरसेक्ट द सर्कल ॲट A अँड B, त्या दोन भुजा वर्तुळांना A आणि B यामध्ये इंटरसेक्ट करतात, छेदतात. सच अँड अँगल इज कॉल्ड, तर त्या कोन PDQ म्हणजेच ADB ला काय म्हणायचं आहे? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल. इन्स्क्राइब्ड इन द सर्कल वर्तुळाला आंतरलिखित केलेला कोन, और इन द आर्क कंसानं आंतरलिखित केलेला कोन. म्हणजे कंसानं आंतरलिखित केलेला कोन हा असा आपण म्हणू शकतोय, किंवा या वर्तुळानं आंतरलिखित केलेला कोन असंही म्हणू शकतोय. कधी PDQ याच्या भुजा PD आणि QD वर्तुळाला दोन बिंदूत छेदत असतील तर तो कोन आंतरलिखित कोन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल इथं आंतरलिखित कोन कोणता आणि त्यानं केले कोणत्या कंसामध्ये तो आंतरखंडित झालेला आहे हे बघा. कोन ADB, अँगल ADB इज इन्स्क्राइब्ड अँगल
angle ADB means PDQ is a inscribed angle in the arc ADB. Arc ADB कंस ADB या कंसामध्ये हा कोन अंतर्लिखित झालेला आहे. अंतर्लिखित कोन म्हणजे या कंसात हा कोन अंतर्लिखित झालाय, या कंसामध्ये हा कोन अंतर्लिखित झालेला आहे. अंतर्लिखित कोनानंतर आपण अंतरखंडित कंसाकडे येऊया. इंटरसेप्टेड आर्क अंतरखंडित कंस 1 2 3 4 5 आणि 6 प्रकारच्या आकृत्या दिलेत. यामध्ये B is the vertex of the angle is lie on the circumference of the circle. Same, but in the third figure point B is the vertex is in the interior part of the circle. In the fourth, point B is outside the circle. In the circle, point B is also outside the circle. In sixth, B vertex is also outside the circle. मग यामध्ये A इथं B पहिल्या दुसऱ्या आकृतीमध्ये B हा शिरोबिंदू वर्तुळावरती आहे, परंतु 3 4 5 आणि 6 नंबरच्या आकृतीमध्ये तो वर्तुळावर नाही. अशा आकृत्यांमध्ये त्याच्या भुजा पहा. आर्म AB, आर्म BC, BA BC ह्या आर्म इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट A अँड C. इथं काय होतंय, वन ऑफ द आर्म इज इंटरसेक्ट द सर्कल अँड अदर आर्म इज टच द सर्कल. थर्ड, both arms are intersect the circles. In the fourth, arm BA BC also intersect the circles. In the fifth, arm only one arm is intersect the circle and second arm it touch the circle. Sixth, A and B are both arms which are touch to the circles. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा आकृती बघायला मिळते तेव्हा दोन्हीही भुजा कोणांच्या एकतर स्पर्श करत असतील किंवा छेदत असतील, किंवा एक छेदत असेल एक स्पर्श करत असेल, किंवा दोन्हीही स्पर्श करत असतील. अशा पद्धतीनं 4 कंडिशन येतात. एक तर त्या छेदत असतील, एक तर त्या स्पर्श करत असतील, एक छेदत असेल एक स्पर्श करत असेल, एक छेदत असेल एक स्पर्श करत असेल, आणि एक कंडिशन 10 सांगितलेली आहे, आत किंवा बाहेर. व्हर्टेक्स कुठं असू शकतोय, वर्तुळाच्या आत किंवा बाहेर, दोन्ही पद्धतीने असू शकतोय. अशा प्रकारच्या आकृत्यांना, अशा प्रकारच्या कोनांना आणि त्यामध्ये असणाऱ्या कंसांना एकमेकाशी रिलेटेड संबंधित आहेत. काय सांगितलंय, आर्क ऑफ द सर्कल वर्तुळाचा कंस, दॅट जो लाइज इन द इंटेरियर ऑफ द अँगल ABC, जो कुठं आहे कंस, कोण ABC च्या आतमध्ये आहे, कोण ABC च्या आतमध्ये असणारा हा कंस, ABC च्या आतमध्ये असणारा हा कंस. इथं कोण ABC च्या आतमध्ये असणारा हा कंस, कोण ABC च्या आतमध्ये असणारे 2 कंस, ABC च्या आतमध्ये असणारे 2 कंस, कोण ABC च्या आतमध्ये असणारे 2 कंस, लाइज इन द इंटेरियर ऑफ द अँगल ABC, इज अन आर्क इंटरसेप्टेड, तर त्या कंसाला इंटरसेप्टेड अंतर खंडित कंस म्हणायचं, बाय द अँगल ABC. अँगल ABC म्हणजे कोण ABC चा कंस हा AC अंतरखंडित कंस आहे, कोण ABC चा AC कंस अंतरखंडित कंस आहे, कोण ABC चा कंस AC अंतरखंडित कंस आहे, कोण ABC चे हा कंस AC आणि इथला कंस दोन्ही अंतरखंडित कंस आहेत. इथं सुद्धा या ABC या कोनाचे हे 2 कंस अंतरखंडित कंस आहेत, ABC या कोनाचे हे 2 कंस अंतरखंडित कंस आहेत, इंटरसेप्टेड आर्क्स. डेफिनेशन या दोघांच्या या पद्धतीने आहेत. याचा वापर पुन्हा सांगतो, हा कोण इन्स्क्राइब्ड अँगल या कंसाना मध्ये असणारा कोणी कंस ADB या कंसानं अंतर्लिखित केलेला कोण ADB, आणि या ठिकाणी ABC आणि AC यांच्यामध्ये ABC न हा कंस, कोण ABC ने हा कंस अंतरखंडित केलेला आहे, आणि या कंसानं हा कोण अंतर्लिखित केलेला आहे,
या कोनानं हा कंस अंतरखंडित केलेला आहे, हे आपण पाहिलं. या दोघांचा संबंध आपल्याला पुढच्या भागात थेरम मध्ये बघायचा आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित कोनाचं माप इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क, कंसाच्या निम्मे असतं, इंटरसेप्टेड बाय इट. एक आपण आकृती समोर आहे, या आकृतीमध्ये BAC हा एक कोन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. BDC या कंसानं अंतरखंडित केलेला कंस आहे. BDC अंतरखंडित कंस, BAC अंतरलिखित कोन. तर BAC या अंतरलिखित कोनाचं माप BDC या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म आहे हे सिद्ध करायचं आहे. इन ए सर्कल विथ सेंटर O केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC. BAC हा कोन BAC या कंसानं अंतरित केलेला आहे. आणखीन BDC हा त्याचा अंतरखंडित BAC या कोनानं अंतरखंडित केलेला कंस आहे. टू प्रूव्ह दॅट BAC चं माप हे या कंसाच्या निम्म आहे. म्हणजेच BAC या अंतरलिखित कोनाचं माप BDC या अंतरखंडित कंसाच्या निम्म आहे हे सांगण्यासाठी आपल्याला एक रचना करावी लागते. त्या पद्धतीनं AO जोडणारी एक रेषा काढायची आहे, किरण काढूया, आणि ती या ठिकाणी आपल्याला E मध्ये छेदते हे सांगावं लागणार आहे. त्यानंतर OC जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे ड्रॉ रे AO इट intersect to circle at E मध्ये ते छेदत आहे and join segment OC. रेषाखंड OC काढला. सिद्धतेकडे जाऊया. सिद्धतेकडे सिद्ध करत असताना आपल्याला हा त्रिकोण बघूया. या त्रिकोणामध्ये ह्या दोघांची माप समान आहेत. इन ट्रायंगल AOC सेगमेंट AO कॉन्ग्रुएंट सेगमेंट CO रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर आयसोस्केल ट्रायंगल थेरम आपल्याला सांगतोय की OAC या कोनाचं माप OCA या कोनाचं माप समान असणार आहे, कारण ह्या बाजू समान, बाजू समोरचे कोन समान. आयसोस्केल ट्रायंगल थेरम, ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपल्याला सांगते की हे दोन कोन समान. समजूया आपण त्या कोनांना x OAC OCA बरोबर x आपण समजलं. समजा हे माप x आहे, तर आता बघूया EOC, बट अँगल EOC इज एक्सटेरियर अँगल. जर हा EOC हा जर बाह्य कोन असेल तर ह्या बाह्य कोनाचं माप या दोघांच्या बेरजे इतकं असतं, हे आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे कोन EOC बरोबर OAC अधिक OCA, म्हणजे हे आपल्याला 2x मिळणार आहे. x अधिक x, हे पण x, हे पण x, x 2x मिळणार आहे. म्हणजेच हे 2x माप तेच कोणा इतकं असणार आहे, ह्या कंसा इतकं असणार आहे, कारण EOC हा सेंट्रल अँगल आहे. बट अँगल EOC इज सेंट्रल अँगल, हा केंद्रीय कोन आहे. म्हणून अँगल EOC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क EC. EC या कोना इतकंच आहे. डेफिनेशन ऑफ आर्क, कंसाची व्याख्या आपण सांगितलेली आहे किंवा प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे की आर्क इज इक्वल टू द सेंट्रल अँगल. आर्क इज इक्वल टू सेंट्रल अँगल. मग EOC आणखी EC यांचं माप समान झालं. आता आपल्याला बघायचं EC हा कंस आणि हा कोन यांचा संबंध काय येतोय, तर देअरफॉर याला नंबर आपण 1 देऊया, याला 2 देऊया आणि याला 3 देऊया. 1 2 3 फ्रॉम 1
2 and 3 यावरून असं समजतंय EC हा कंस 2x, A हा कोन x म्हणजेच OAC हा कोन म्हणजेच EAC हा कोन निम्मा झाला मेजर ऑफ आर्क EC च्या निम्मा EAC हा कोन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता याला नंबर मी रोमन 1 देतो. सिमिलरली we draw सेगमेंट OB. जेव्हा आपण OB रेषाखंड जोडू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे? अँगल BAC is equal to half of measure of arc BE. म्हणजे ज्या पद्धतीनं EC च्या निम्म माप या कोनाचं मिळते तसंच BE या कंसाच्या निम्म माप या BAE या कोनाचा आपल्याला मिळणार आहे. याला आपण रोमन 2 देऊया. 1 आणि 2 ऍडिशन बेरीज करूया. ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड दोघांची बेरीज केली तर डाव्या बाजूची बेरीज OAC प्लस BAE OAC म्हणजेच आपण घेतला EAC BAC यांची बेरीज केली हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EC प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BE. ह्या दोघांची आपण बेरीज करतोय. आता या ठिकाणी हाफ समान आहे तो बाहेर काढूया. म्हणजेच EAC अधिक BAC बरोबर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क BE. EC आणि BE EC इथं आहे आणि BE यांची बेरीज इतका हा बेरजेच्या निम्मा आला म्हणजे यांची बेरीज आली BEC किंवा BDC हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BDC. का तर सम ऑफ मेजर ऑफ आर्क कंसाच्या बेरजेचं गृहीतक EAC आणि BAC कोण आहे? EAC BAE. इथं BAC झालाय BAE पाहिजे, इथं पण BAE पाहिजे. EAC BAE यांची बेरीज EAC ही दोन बेरीज BAC या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. कारण सम ऑफ मेजर ऑफ आर्क अँड सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स कोनांच्या बेरजेचं गृहीतक आणि कंसाच्या बेरजेचं गृहीतक केलं की BAC या कोनाचं माप BDC याच्या निम्मा आपल्याला मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण हे सिद्ध केलं की इंटरसेप्टेड आर्क जो आपल्याला दिलाय त्याच्या समोरचा इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो अँगल इंटरसेप्टेड आर्कच्या निम्म्या मापाचा असतो हे मिळालं. हे जर वर्तुळावर बिंदू असेल तर आपण हे सिद्ध करू शकतोय. आणखी वर्तुळाच्या आत किंवा बाहेर दोन्हीकडे जरी हे बिंदू असले तरी आपण या पद्धतीने सिद्ध करू शकतोय. कसं तर समजूया की इथंच घेऊया. समजा O केंद्र असणारच वर्तुळ आहे इथं. आणखीन याच पद्धतीनं वर्तुळाच्या बाहेर बिंदू आहे असं आपण समजूया. तेव्हा आपण हे दोन बिंदू जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण मिळतोय. आता या त्रिकोणामध्ये ह्या कोणाचं माप या कंसाच्या निम्म आपल्याला मिळतोय. त्यानंतर ह्या कोणाचं माप या कंसाच्या निम्म आपल्याला मिळते. म्हणजे आपल्याला पाहिजे या कोणाचं माप. तर आपण इथं काय करायचं तर हा बाह्य कोन आहे या बाह्य कोनाचं माप या दोघांच्या बेरजे इतकं मिळणार आहे. परंतु पाहिजे इथला कोन तर या कोनाचं माप या कोनातून हा कोन वजा केल्यानंतर आपल्याला मिळणार.
मग ह्या मोठ्या कोनातून हा लहान कोन वजा केला तर इथल्या कोनाचं आपल्याला माप मिळून जाते. एक्सटेरियर अँगल थेरमचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. तसंच जर हा बिंदू आतमध्ये असेल तर तुम्ही काय करणार? समजूया की इथं हा बिंदू आहे. जेव्हा या पद्धतीनं आतल्या भागात बिंदू असेल तर तुम्ही काय सांगणार? तर ह्या कोणाचं माप आपल्याला हवं असेल तर हे दोन वाढवायचे, हे दोन जोडायचे, तेव्हा एक त्रिकोण आपल्याला मिळतोय. इथंही तसंच हा बाह्य कोन ह्या दोघांच्या बेरजे इतकं मिळणार. मग जेव्हा आपल्याला ह्या आणि ह्या कोणाचं माप आपल्याला मिळवायचं असेल तर हा कोन म्हणजेच आपण हा इथं वाढवला, एक्स्ट्रा या ठिकाणी ड्रॉ केला, तर हा कोणाचं माप या कंसाच्या निम्म मिळणार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. त्याच पद्धतीनं इथल्या कोणाचं माप या कंसाच्या निम्म मिळणार. आणखीन ह्या कोणाचं माप हवं असेल तर या दोघांची आपण बेरीज करतोय. म्हणजे जेव्हा बिंदू वर्तुळाच्या आतमध्ये असेल, पॉइंट इज इन इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल, then what is the measure of angle is sum of their angles using exterior angle theorem. म्हणजेच बाह्य कोनाचं आपण दूरस्थांतर कोनाचं प्रमेय आपण म्हणतो, त्याचा आपण वापर केला. रिमोट इंटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम आपण सुद्धा म्हणतोय. मग जेव्हा आतमध्ये बिंदू असेल तर ह्या दोघांची बेरीज करणार आणि बाहेर बिंदू असेल तर त्या दोघांची वजाबाकी म्हणजे मोठ्यातून लहान वजा करणार. या पद्धतीनं आपण बिंदू वर्तुळावर असला, वर्तुळाच्या आत असला किंवा बाहेर असला तरी आपण एक्सटेरियर अँगल थेरमचा वापर करून तिन्ही प्रकारच्या कोनांची माप मिळवू शकतो. कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. उपप्रमेय आपल्याला बघायचे आहेत. पहिलं उपप्रमेय आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. एकाच कंसामध्ये अंतरित होणारे कोन समान मापाचे असतात. एक सी केंद्र असणारं वर्तुळ आहे, त्यामध्ये पी क्यू आर हा एक कोन आहे, पी एस आर हा दुसरा कोन आहे. हे दोन्हीही कोन पी टी आर या एकाच कंसामध्ये अंतरित होतात. तर ते दोन कोन समान मापाचे आहेत हे सिद्ध करा. म्हणजे आपल्याला दिलेला भाग गिवन ए सर्कल विथ सेंटर C, angle PQR and angle PSR inscribed in same arc PTR यामध्ये अंतरित आहेत. टू प्रूव्ह सिद्ध करा. काय सिद्ध करा? अँगल PQR इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट टू द अँगल PSR. हे सिद्ध करण्यासाठी आपण प्रूफ कडे जाऊया आणि वापर इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा करायचा आहे. अँगल PTR इज इंटरसेप्टेड बाय अन इन्स्क्राइब्ड अँगल PQR. आर्क PTR is intercepted by angle PQR. कंस PTR हा इंटरसेप्टेड आहे PTR ने केलेला. आणखीन त्यामुळं कोन PQR चं माप PTR च्या निम्मा येतोय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. एक नंबर सांगतो. त्यानंतर दुसरा आहे कोन PSR हा सुद्धा इथं म्हणावं लागेल आर्क PTR अँड इज ऑल्सो इंटरसेप्टेड अँड अँगल PSR. त्यामुळं कोन PSR चं माप हे
कंस पीटी आरच्या निम्मा आहे, कारण तेच इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. याला नंबर 2 देतो. 1 आणि 2 आपल्याला सांगतोय फ्रॉम 1 and 2 अँगल PQR is equal to angle PTR PSR. Therefore angle PQR is congruent to the angle PSR. Hence the proof. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं by using inscribed angle theorem. Second corollary, angle inscribed in semicircle is a right angle. अर्धवर्तुळामध्ये तयार होणारा कोन हा काटकोन राईट अँगल असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ए राईट अँगल. मीन्स सर्कल विथ सेंटर M, AC is a diameter, angle ABC is inscribed by an intercepted arc AC. AXC is intercepted by an angle ABC. हे आपल्याला दिलेलं आहे. सिद्ध करायचं आहे कोन ABC काटकोन आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापर करायचा आहे. काय सांगितलेलं आहे बघा, प्रूफ. सेगमेंट AC इज डायमीटर, व्यास आहे. जर तो व्यास असेल तर मेजर ऑफ आर्क ABC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ सर्कल, वर्तुळाच्या निम्मा. कारण व्यास आहे 2 भाग समान करतोय, तो किती असणार आहे 180 अंश. मग डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क आपण म्हणू शकतोय, जर हा 180 अंश हा पण 180 झाला, अँगल ABC बट अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड बाय अन इंटरसेप्टेड आर्क AXC हा आंतरखंडित कंस आहे, ABC हा अंतर्लिखित कोन आहे. मग कोन ABC चं माप हे मेजर ऑफ आर्क AXC असतं, हे आपण सांगितलंय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. इथं म्हणा डेफिनेशन ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क म्हटलं तरी सुद्धा चालते. आता ह्याचं माप किती आहे, याला नंबर 1 देतो आणि याला नंबर 2 देतो. 1 आणि 2 आपल्याला सांगते की आर्क AXC सुद्धा 180 अंशाचा आहे. मग 180 च्या निम्मा आपल्याला मिळतोय 90 अंश. कोन ABC 180 च्या निम्मा 90 अंश हे आपल्याला सिद्ध होते. या पद्धतीने आपण 2 कोरोलरी सिद्ध करायचे. 2 कोरोलरी आपल्याला पुस्तकामध्ये टेक्स्ट बुक मध्ये सोडवून दिलेल्या नाहीत. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, कोरोलरीज याच्या आपण या ठिकाणी अभ्यास केला. सुरुवातीला आपण इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क यांचा अभ्यास केला, त्यावर आधारित इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिला. त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वर आधारित असणाऱ्या त्यांच्या 2 कोरोलरींचा अभ्यास केला. यानंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.